सगळ्यात आधी मातीच्या भांड्यात गरम उकळून घेतलेले पाणी ओतावे। हे गरम पाणी भांड्यात ओतून थोड्या वेळासाठी ते मातीच्या भांड्यात तसेच ठेवून द्यावे। त्यानंतर एका बाउलमध्ये बेकिंग सोडा, व्हिनेगर हे घेऊन त्याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्यावी। आता अर्ध लिंबू कापून ही पेस्ट त्या लिंबावर लावून मातीची भांडी स्वच्छ घासून घ्यावीत। त्यानंतर गरम पाणी याचा वापर करून ही भांडी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावीत। आता ही भांडी संपूर्ण सुकेपर्यंत उन्हात किंवा फॅनखाली वाळवून घ्यावीत। मातीची भांडी साफ करण्यासाठी साबण कधीही वापरू नका। मातीची भांडी साबण सहज शोषून घेतात। यामुळे या भांड्यांमध्ये भांड्यांमध्ये अन्न आणि पाण्यामधून साबणाचे कण शरीरात जाऊन आरोग्याला हानिकारक ठरू शकतात। भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता। मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लीनर मानलं जातं। ही मातीच्या भांड्यांची घाण साफ करते आणि त्यांना बॅक्टेरिया मुक्त ठेवते। बेकिंग सोडा मातीचं भांडं अनेक वेळा धुतल्यानंतरही त्यात अन्नाचा वास येत राहतो। अशा परिस्थितीत बेकिंग सोडा उपयुक्त पर्याय ठरतो। गरम पाणी मातीच्या भांड्यांमध्ये अन्न आणि पाण्याचे डाग सहज चिटकतात। त्याची नुसत्या पाण्याने सुटका करणं जवळजवळ अशक्यच असतं। अशा वेळेस तुम्ही गरम पाण्याची मदत घेऊन ही भांडी गरम पाण्यात टाका आणि थोडा वेळ भिजवून ठेवा। यामुळे डाग मोकळे होतील आणि भांडी हलकेच घासून स्वच्छ होतील। तर या होत्या मातीच्या भांड्यांसाठी काही टिप्स।